2019 मध्ये जे आहे फक्त मी 4000 मतांनी निवडणूक हारलो होतो. 4000 मतांनी निवडणूक हारल्यानंतर पण सन्माननीय नाना पटोलेजी RSSचे एजंट नाना पटोलेजी जे आहे त्यांच्या माध्यमातून जे आहे स्क्रीनिंग कमिटीमध्ये जे आहे 3चं पॅनल जे बनते त्या 3च्या पॅनलमध्ये सुद्धा 4000 मतांनी हारलेल्या बंटी बाबा शेळकेचं नाव सुद्धा आपके माध्यम से मैं बंटी शेळके जी को बताना चाहता हूँ कि पार्टी का हर कार्यकर्ता आपके साथ में था, आपके हर रैली में मौजूद था, चाहे प्रदेश का है, चाहे बूथ का है, चाहे कार्यकर्ता हर लेवल का कार्यकर्ता उनके साथ में था। लेकिन ऐसे अपशब्दों का प्रयोग कर आने वाले समय में आप पार्टी का जो नुकसान करने जा रहे हैं। आरटीओच्या विरोधात जेव्हा आंदोलन केलं होतं आपल्या स्वतःच्या सरकारमध्ये मी 19 दिवस जेलमध्ये होतो आणि सन्माननीय नाना पटोलेजी जे आहे तेव्हा ते स्पीकर होते. स्पीकर राहिल्यानंतर जे आहे त्यांच्या स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये जे आहे स्वतःच्या गृह जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डरवरती 150 लोकांचा हमला, गोंदिया जिल्ह्यामध्ये देवरी बॉर्डर येते तिथे 150 लोकांचा हमला माझ्यावरती झाला होता. माझ्या सरकारमध्ये नाना पटोलेजीच्या सन्माननीय नाना पटोलेजी सन्माननीय न म्हणता सन्माननीय RSSचे एजंट नाना पटोलेजी यांच्या माध्यमातून तहसीलदाराला आणि तिथल्या पोलीस निरीक्षकाला सांगण्यात आलं होतं की बा बंटी बाबा शेळकेला ज्या आरटीओच्या विरोधामध्ये तो आंदोलन जे करून आला त्याच्यासाठी तुम्ही तिथे धरण्यासाठी त्याला परवानगी नका देऊ. जिसको कांग्रेस ने उम्मीदवारी दी 2 बार, वो RSS के सामने नतमस्तक होते हैं। मेरा पहला सवाल तुमसे ये है, हम जिस आइडियोलॉजी जिस विचारधारा के खिलाफ हम फाइट कर रहे हैं, आप उसके आगे नतमस्तक आप खुद हो रहे हैं, तो आपको दूसरे पे सवाल करने का कोई भी अधिकार नहीं है। 12 दिवसामध्ये 7 विधानसभा घेरावच्या बाजूला विधानसभा आहे. 7 विधानसभा घेराव बंटी बाबा शेळके करून आला. साफसफाई कर्मचाऱ्यांचे हजारो साफसफाई कर्मचाऱ्यांचं त्याच्यात भलं होऊन राहिलं, दिव्यांग बांधवांचं भलं होऊन राहिलं. त्याच्यानंतरही नाना पटोलेजी आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमनी म्हणजे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडियाच्या हँडलच्या माध्यमातून थोडाच पण युवक काँग्रेसच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या पाठीवरती त्यांनी हात फिरला नाही की नाही कार्यकर्त्यांनो तुम्ही लोक चांगलं काम करा. मेरा व्यक्तिगत कहना है कि बंटी भाई की बात, बंटी भाई ने जिस प्रकार से हमारे अध्यक्ष नाना भाऊ पटोले और विकास गौड़ ठाकरे पर जो इल्जाम लगाया हुआ है, मुझे तो लगता है ये इन्हें बेबुनियाद उनका इल्जाम है। और मैं तो समझता हूँ कि हर पार्टी के अंदर शिष्ट पालन कमेटी होती है। अगर पार्टी के किसी नेताओं के खिलाफ या कार्यकर्ता के खिलाफ में अगर आपको कुछ कहना है तो पब्लिक के बीच में न जाते हुए या मीडिया के बीच में न जाते हुए जो अपनी कमिटी जो है शिष्ट पालन कमेटी के पास में अपने विचार रखना है। राहुलजी गांधी मोफतची दुकान लावून राहिले आणि माझे नेते आहे, माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे. काल आज आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा राहुलजी गांधी माझे नेते राहणार आहे ना. पण नाना पटोलेजी जे आहे नाना पटोलेजी ज्या पद्धतीने RSS वाल्यांच्या भारतीय जनता पक्षाच्या मनामध्ये लोकांमध्ये द्वेष राहते त्याच पद्धतीने द्वेष जी आहे ती द्वेषाची भावना ही नाना पटोलेजीच्या मनामध्ये आहे आपल्या कार्यकर्त्यांच्या, म्हणून ते RSSचे एजंट.